नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा स्वागत आहे माधवीज किचनमध्ये। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मिक्स कडधान्यांची मिसळ बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर आता आपण इथे एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यात आपण 1 चमचा जिरं, मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। त्यात आपण 1 कांदा घालणार आहोत व नीट मिक्स करून घेणार आहोत। हा कांदा आपण नीट लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत। मिक्स कडधान्यांची मिसळ बनवण्यासाठी आपल्याला कडधान्य चांगले भिजवून घ्यायचे आहेत। आता इथे मी 5 ते 6 प्रकारचे मिक्स कडधान्य भिजवून घेतलेले आहेत। त्यात मी मूग, मटकी, छोले, वाटाणे, चणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। कांदा नीट 1 ते 2 मिनिटं भाजून घेतल्यावर आपण त्यात हे मिक्स कडधान्य घालणार आहोत व नीट मिक्स करून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटं हे कडधान्य नीट मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करून घेणार आहोत। आता यात आपण 2 ग्लास पाणी घालून नीट शिजवून घेणार आहोत। आपण हे कडधान्य 5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहोत। हे कडधान्य शिजेपर्यंत आपण मिसळ बनवण्याचा मसाला तयार करून घेणार आहोत। एका तव्यावर आपण खोबरं, दालचिनी, तेजपत्ता नीट भाजून घेतलेला आहे। त्यात आपण 1 टोमॅटो घालून नीट मिक्स करून घेणार आहोत व थोडी कोथिंबीर घालून भाजून घेणार आहोत। हे वाटण आपण मिक्सरला लावून नीट त्याचं पेस्ट बनवून घेणार आहोत। ही पेस्ट आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहोत व त्यात घालून नीट शिजवून घेणार आहोत। त्यात आपण 3 चमचे मसाला, थोडी हळद व गरम मसाला घालणार आहोत। आता ही पेस्ट मी चांगली 2 ते 3 मिनिटं भाजून घेतलेली आहे व त्यात मी उकडलेले कडधान्य घालणार आहे। हे कडधान्य मी पाण्यासकट या पेस्टमध्ये घातलेले आहे व चांगली 5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहे। आता मी हे कडधान्य चांगले 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतलेले आहे व त्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घेणार आहे। अशी ही आपली झणझणीत मिसळ तयार झालेली आहे। आता मी पाव मस्त बटर लावून दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे। त्यासाठी मी एक तवा घेतलेला आहे व त्यावर बटर लावून पाव दोन्ही बाजूनी भाजून घेत आहे। हे सगळे पाव मी असे मस्त भाजून घेणार आहे व त्यानंतर एका ताटात आपण बनवलेली मस्त अशी मिसळ आणि पाव सर्व करणार आहे। आता मी एका ताटात आपण बनवलेली मस्त अशी मिक्स कडधान्यांची मिसळ सर्व करून घेणार आहे। त्यासोबत मी मस्त बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घेणार आहे आणि त्यावर फरसाण घालून आपली ही मिसळ खायला रेडी आहे। तर तुम्हाला ही साधी, सोपी आणि क्विक अशी मिसळ बनवण्याची पद्धत आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। कमेंटमध्ये मला कळवायलाही विसरू नका व रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर मग खा आणि मस्त रहा। बाय।